हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ आहे वुमन्स डे स्पेशल. सो वुमन्स डेसाठी आपल्याला काही ऑर्डर्स आल्या होत्या. त्यातली एक ऑर्डर होती फजी ब्राउनीजची. सो ब्राउनीजसाठी मी आपल्या ब्राउनीजसाठीचा ट्रे रेडी करून घेतला जो स्क्वेअर टिनमध्ये. त्याला मी बटर पेपर लावून घेतला. नंतर आपली ब्राउनीजचं बॅटर रेडी करून घेतलं आणि ते सगळ्या साईडनी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं. त्यानंतर मी त्याच्यावरती चोको चिप्स स्प्रेड केले. चोको चिप्स टाकल्याने खूप छान टेस्ट लागते ब्राउनीला. सो कोणाकोणाला ब्राउनीज आवडतात. माझी सगळ्यात फेवरेट रेसिपी ब्राउनीजची आहे. त्यानंतर अजून आपल्याला 2 बेंटो केक्सच्या ऑर्डर होत्या. त्यातला एक बेंटो केक आपल्याला हार्ट शेपचा करायचा होता. तर त्यासाठी मी आपल्या राऊंड शेपच्या केकलाच हार्ट शेपचा शेप दिलेला आहे. सो तुम्हाला त्याची रेसिपी जर हवी असेल, ते मी कसं केलं ते जर हवं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. सो तर मी मस्तपैकी असं लेअरिंग करून घेतलं आणि आपल्याला 2ही बेंटो केक्स होते डच ट्रफल फ्लेवरमध्ये. सो तुम्हाला डच ट्रफलची सुद्धा रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला नक्कीच त्याची रेसिपी शेअर करेल. मस्त आपलं एकदम क्रीमी आणि स्मूथ असं ट्रफल झालं होतं. त्याच्यामुळे आपलं केकसुद्धा खूप छान होतो आहे आणि टेस्टला तर खूपच सुंदर लागतो ट्रफल केक. माझा बेस्ट सेलर ट्रफल आहे. मी मस्त क्रमकोट करून घेतलं त्या केकला. लगेचच दुसऱ्या बेंटो केकच्या मी तयारीला लागले. दुसरा बेंटो केकसुद्धा आपल्याला डच ट्रफलमध्येच करायचा होता. त्याचीसुद्धा मी 3 लेयर्समध्ये त्याचे पहिले लेयर्स करून घेतले. लेयर्स करून झाल्यानंतर मी आपला बेंटो शीट क्लीन करून घेतली आणि सगळ्यात पहिलं त्याच्यावरती खाली ट्रफल थोडंसं घेतलं बिकॉज आपला केक हलू नये यासाठी. त्यानंतर मी त्याला शुगर सिरपनी सोक करून घेतलं. तर सेम प्रोसेस आपण जशी पहिल्या बेंटो केकसाठी केली होती, सेम प्रोसेसने मी दुसरा बेंटो केकची लेअरिंग करून घेतली. त्याच्यानंतर हा पण केक मस्त क्रमकोट करून घेतला. त्यानंतर आपल्याला अजून एक ऑर्डर होती, ती म्हणजे रसमलाई केकची. सो खूप दिवसांनी रसमलाई केकची ऑर्डर आली होती आणि वुमन्स डेसाठी स्पेशल होता हा केक. सो फॉर रसमलाई केक ह्याच्यासाठी सुद्धा मी सेम लेअरिंग करून घेतली. 3 लेयर्स करून घेतल्या. त्यानंतर मी क्रीम बीट करून घेतली होती. त्यामध्ये मस्तपैकी मी येल्लो कलर, थोडा 1 ड्रॉप येल्लो कलर आणि 2 ड्रॉप्स रसमलाई फ्लेवरचं इसेन्स टाकला होता. त्यानंतर मी रसमलाई घेतली. रसमलाईच्या रसने मी केक मस्तपैकी 3ही लेयर्स सोक करून घेतल्या. शुगर सिरपच्या ऐवजी मी इथे रसमलाईचा रस वापरला होता. त्यानंतर सोक करून झाल्यानंतर त्याच्यावरती मी व्हिप क्रीम मस्तपैकी स्प्रेड करून घेतली. ती स्प्रेड केल्यानंतर त्याच्यावरती रसमलाईचे छोटे छोटे तुकडे करून टाकले, जेणेकरून आपल्या प्रत्येक बाईटमध्ये रसमलाईचा फ्लेवर यायला पाहिजे. आणि मला कस्टमरकडूनही खूप छान रिव्ह्यू आला की खूप मस्त झाला होता आणि प्रत्येक बाईटमध्ये रसमलाई लागत होती. सो अशा प्रकारे मी सेम प्रोसेसनी 3ही लेयर्स करून घेतल्या. सेकंड लेअरला सुद्धा मी सेम प्रोसेस करून घेतली. रसमलाईचे गोळे टाकल्यानंतर त्यावरती मी चॉप केलेला पिस्ता टाकला. पिस्त्याने सुद्धा खूप छान फ्लेवर येतो रसमलाई केकला. तसंच सेकंड लेअरही करून घेतली. त्या लेअरला सुद्धा मी रसमलाईच्या रसने मस्तपैकी सोक करून घेतलं. त्याच्यावरती आपले व्हिप क्रीम स्प्रेड करून घेतले. सेम प्रोसेस, जी प्रोसेस आपण फर्स्ट लेअरला केली सेम प्रोसेस मी त्या लेअरला केली. त्यानंतर लास्ट लेअर आपण ठेवल्यानंतर केक मस्त क्रम कोटिंग करून घेतला. क्रम कोटिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. जर आपण ती स्टेप नाही केली, व्यवस्थित क्रम कोटिंग नाही केलं तर आपल्या केकला फायनल फिनिशिंग नाही आहे. त्याच्यामध्ये आपले क्रम्स मिक्स होतात. सो ते दिसायला अजिबात छान दिसत नाही. सो मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप क्रम कोटिंग माझं मस्तपैकी झालं. त्यानंतर मी फ्रीजमध्ये एक 15 ते 20 मिनिटांसाठी केक सेट व्हायला ठेवला.
त्यानंतर तोपर्यंत आपली मस्त ब्राउनी बेक झाली होती. ती ब्राउनी मी थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घेतली. तुम्ही बघू शकता काय मस्त दिसते आणि आपले चोको चिप्ससुद्धा खूप सुंदर दिसतात त्याच्यावरती. सो मी त्याचा बटर पेपर रिमूव्ह करून घेतला. नंतर आपल्याला 6 पीसेसची ऑर्डर होती. सो मी त्याचे सेम पीसेस करून घेतले. काय सुंदर दिसते, मस्त एकदम मस्त अशी फज्जी ब्राउनी आपली रेडी आहे. सो ह्याच्यावर आपल्याला वुमन्स डे स्पेशल असे काही मेसेजसुद्धा लिहायचे होते. सो मी ते ब्राउनी पॅकिंग बॉक्समध्ये अशी मस्तपैकी ठेवून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यावरती मी मेसेज लिहायचे होते, ते मेसेज लिहायला घेतले. त्याच्यानंतर आपला बेंटो केक जो आपण ठेवला होता सेट करायला, आणि मी जसं बोलले होते की आपल्याला हार्ट शेपमध्ये केक करायचा आहे. सो हे मी तेच करते की राऊंड शेपचा हार्ट शेप कसा करायचा. सो तुम्हाला कोणाला जर का हवा असेल त्याची रेसिपी, सो प्लीज मला DM करा. त्याच्यानंतर त्या केकला मी क्रम कोटिंग करून घेतलं. क्रम कोटिंग झाल्यानंतर मी आता त्याला फायनल फिनिशिंग करते. सो हे सगळे केक्स मला होते वुमन्स डेसाठी. सो ह्याच्यावरती मस्तपैकी फायनल फिनिशिंग करून घेतली. आणि फायनल फिनिशिंग केल्यानंतर त्याच्यावरती चॉकलेटने आपल्याला काही डिझाईन्स करायचे होते. तुम्ही बघू शकता की मी सगळ्यात आधी व्यवस्थित त्याला फिनिशिंग करून घेते. त्याच्यानंतर आपला केक रेडी आहे. त्याच्यावरती मी चॉकलेट ग्रेटेड करून टाकलं होतं आणि त्याच्यावरती कस्टमरनी सांगितल्याप्रमाणे मेसेज लिहिला होता. तर सेकंड जो आपला बेंटो केक होता तो पण आपला ट्रफल फ्लेवरमध्येच होता. सो त्यालाही मी फिनिशिंग करून घेतलेली आणि कस्टमायझेशननुसार जसं आपल्याला कस्टमरनी सांगितलेलं तसे डिझाईन करून घेतले. त्यानंतर मी आपल्या रसमलाई केकला फायनल फिनिशिंग करायला घेतली. सो तुम्ही बघू शकता मस्त असा आपला केक सेट झालेला आहे. त्यानंतर मी त्याला फिनिशिंग करून घेते आणि ही स्मॉल पॅलेट नाईफ आहे, ह्याने खूप छान फिनिशिंग होतं. त्यानंतर मी सेम प्रोसेसने आपल्या केकच्या सगळ्या बाजूने क्रीम लावून घेतली. यासाठी सुद्धा कस्टमरनी मला सांगितलं होतं की तुमच्या मनानुसार डेकोरेट करा. सो जेव्हा कस्टमर आपल्याला सांगतं की तुमच्या मनानुसार डेकोरेट करा, तेव्हा खूप छान वाटतं. जसं की आपण आपल्या मनानुसार डिझाईन करू शकतो आणि जेव्हा आपण आपल्या मनाने करतो तेव्हा ती खूप छान डेकोरेट होतं. तुम्ही पुढे बघालच की किती सुंदर केक झाला आहे. त्यानंतर मी ट्रान्सपरंट स्क्रॅपरनी फिनिशिंग करून घेतली. खूप सुंदर फिनिशिंग होते या स्क्रॅपरनी. माझं फेवरेट स्क्रॅपर आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप, मी सगळ्या बाजूनी केकच्या क्लीन एजेस करून घेतल्या जेणेकरून आपला केक कुठे खालीवर दिसायला नको. त्यानंतर केक बोर्ड, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे केक बोर्ड आपला क्लीन करायचा असतो. सो मी पॅलेट नाईफनी सगळ्यात आधी मस्तपैकी अशी डिझाईन केली केकला. तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आपला केक. नंतर आपला केक बोर्ड क्लीन करून घेतला. केक बोर्ड क्लीन करणे ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपला केक एकदम व्यवस्थित दिसला पाहिजे. नंतर आपल्या 2D नोझलनी मी डिझाईन करून घेतली, असे फ्लावर्स काढून घेतलेत थोडंसं येलो कलरमध्ये शेडिंग देऊन. सो तुम्ही मला सांगू शकता हे कशी दिसते डिझाईन, तुम्हाला आवडली का? तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नंतर मी थोडेसे पिस्ता चॉप केलेले त्याच्यावर डिझाईनसाठी लावून घेतले. पिस्त्याने खूप छान दिसतो आहे हा केक. असे रँडम लावून घेतले मी, त्यामुळे केक खूप सुंदर दिसतो आहे. आणि मी असे खूप पण नाही लावले कारण ते खूप जास्ती असे छान नाही वाटत. सो नंतर मी आपलं मस्तपैकी वुमन्स डेसाठी होता त्यामुळे त्याच्यावरती हॅपी वुमन्स डे म्हणून मेसेज लिहिला.
आणि तो मेसेज लिहून एकदम सुंदर आपला केक दिसतो आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे. ते छोटे छोटे असे हार्ट्स काढून घेतले. त्याने तर अजूनच केक खूप सुंदर दिसतो आहे. नंतर आपला मेन जो फ्लेवर होता रसमलाई, तर मी त्याचे रसमलाईचे बॉल्स आपल्या केकवरती प्रत्येक फ्लॉवरमध्ये लावून घेतल्या, जेणेकरून त्याला अजून छान दिसेल तो खूप. त्याच्यावरती केशर ठेवलं, सगळीकडनं असे मस्तपैकी बॉल्स लावून घेतले. आणि सो सॉरी बट मी एक दिवस लेट अपलोड करते आहे. आणि बिलेटेड सगळ्यांना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मी जसं मगाशी म्हणालेलं तसं आपल्या ब्राउनीवरती मेसेजेस लिहायचे होते. सो असे काही मस्तपैकी छान असे मेसेजेस लिहून आपल्या सगळ्या ऑर्डर्स कंप्लीट केल्या. बाय बाय.